नमस्कार. योग विथ मनालीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे उभे राहून करता येणारे सूक्ष्म व्यायाम, मायक्रो एक्सरसाइजेस. तर हे सूक्ष्म व्यायाम का करायचे? जेव्हा आपण कुठलंही आसन करतो, जेव्हा डायनॅमिक एक्सरसाइज करतो, त्याच्या आधी आपलं शरीर स्टिफ असतं, कडक असतं. ताठरपणा, कडकपणा कमी व्हावा आणि शरीर आपलं लवचिक व्हावं, यासाठी आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहे. तर कोणतंही आसन करायच्या आधी सुरुवातीला आहे 15 ते 20 मिनिटे तुम्ही सूक्ष्म व्यायाम करा आणि नंतर कुठल्याही आसनासाठी तुम्ही तुमचं शरीर तयार राहू शकता. ठीक आहे, चला सूक्ष्म व्यायाम सुरुवातीपासून आपण बघूया. एक तर तुम्ही पायाच्या टोपासून ते हेडपर्यंत कुठल्याही डिरेक्शननी करू शकता किंवा हेडपासून टोपर्यंत. ठीक आहे, तर आपण आता पायाच्या बोटांपासून सुरुवात करूया. पायाची बोटं आपल्याला काय करायचंय, आधी बोटांवरती यायचंय, परत टाचांवरती जायचंय. मी तुम्हाला साईडला पण दाखवते. असं आपल्याला 5 वेळा करायचंय. हा व्हिडिओ बघून तुम्ही रोज हे व्यायाम करू शकता. ठीक आहे, चला आता बोटांवरती 1, टाचांवरती 2, 3, 4, 5. रिलॅक्स. ठीक आहे, पायाच्या बोटांसाठी झालं. आता आपण आपल्या अँकल जॉईंटसाठी करूया. तर अँकल जॉईंटसाठी काय करायचंय, आपल्या पायामध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित शरीर बॅलन्स होतो. आता आपल्याला उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे आणि आपले जे पंजे आहेत ते मागे पुढे करायचे. आधी खाली, वरती गेल्यानंतर पण ताण बसला पाहिजे चांगला बोटांना, खाली गेल्यानंतर पण चांगला ताण बसला पाहिजे. आपल्या अँकल जॉईंटसाठी करतोय हे. आपले 2, 3, 4. श्वासावरती लक्ष द्यायचं. श्वास घ्यायचा, सोडायचा. 5. आता गोलाकार मोठा गोल काढायचा. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. जर तुम्हाला बॅलन्स होत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. चला दुसरा पाय आता खालीवर करायचे. पंजे खाली, श्वास घेत वरती, ताण बसू देत चांगला. आपल्याला जिथं जिथं ताण बसत तिथे लक्ष द्यायचंय. 2, 3, 4, 5. आता गोलाकार मोठा गोल काढायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. पायाची बोटं झाली, अँकल जॉईंट झाला. आता आपण पोटऱ्यांसाठी व्यायाम करणार आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. पाय तिरके घ्यायचेत आपले, थोडे पायामध्ये अंतर ठेवायचंय. पाय आपले पंजे आपले तिरके झाले, डायगोनल झाले. हात शोल्डर लेवलला आहेत. श्वास घ्यायचा आहे, श्वास रोसून खाली यायचं. आपले टाचावरती गेल्या पाहिजेत आणि खाली. जेवढं तुम्ही हे कराल तेवढं पोटऱ्यांना ताण बसतो बघा. श्वास घेते वरती. 2, 3, 4, 5. श्वास घेते वरती. श्वास सोडत आपल्याला खाली द्यायचे. लक्षात ठेवायचं श्वासावरती लक्ष द्यायचं आपल्या. ठीक आहे, चल पोटऱ्या झाल्या. आता आपण आपल्या गुडघ्यांसाठी येऊया. शोल्डर एवढं अंतर आपल्या पायामध्ये. चला उजवा पाय वरती घ्यायचा आहे. ज्याला जमत नसेल, बॅलन्स करता येत नसेल, त्यांनी भिंतीचा आधार घ्या. चला आता गुडघ्याला आपल्याला किक द्यायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दुसरा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स.
ठीक आहे. आपण आता थाईज साठी आपल्या करूया. गुडघे झाले आपल्या थाईज, मांड्यांसाठी. मांड्यांसाठी आपल्याला जॅपनीज नमस्कार करायचा. हात आपले ताठ आहेत, सरळ आहेत. चला, श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली, हात वरती आहेत, मान खाली आहे. आपल्याला टाचेपासून आपल्या कमरेपर्यंत चांगला ताण जाणवतोय. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, 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 श्वास घेत वरती. रिलॅक्स. जिथं जिथं ताण बसतोय तिथे तिथे लक्ष द्यायचं. तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतंय, ऑक्सिजन लेवल वाढतीये आणि दुखणं आपोआप निघून जाणार आहे तिथलं. चला, आपल्या थाईजसाठी आपण दुसरा एक प्रकार करूया. आपण चेअरवरती बसतो जसं तसं हे करायचं आपल्याला. हात समोर आहेत, मेक अ फिस्ट. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत जसं आपण चेअरला मागे टेकून बसतो तसं बसायचं. आपल्या गुडघ्यांपासून आपल्या मांड्यांपर्यंत ताण बसला पाहिजे, आपल्या कमरेपर्यंत मांड्यांना ताण बसला पाहिजे. श्वास घेत वरती. तर साईडला करून दाखवते मी तुम्हाला. मेक अ फिस्ट. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. जसं मागे टेकून बसतो आपण तसं टेकून बसायचंय. पायामध्ये आपल्या शोल्डर एवढा अंतर आहे. श्वास घेत वरती. दोन्ही पायातलं अंतर मोजून घ्यायचं म्हणजे बरोबर आपल्याला बॅलन्स येतो. चला, परत मेक अ फिस्ट. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली. जिथं जिथं जाणवतोय ते लक्ष द्यायचंय. तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतंय, ऑक्सिजन लेवल वाढतीये. श्वास घेत वरती. रिलॅक्स. ठीक आहे. तर थाईजसाठी झालं. आपण आता कमरेसाठी करूया. कमरेसाठी आपण काय करायचंय, जसं आपण कटी चक्रासन करतो तसंच आपण फास्ट फास्ट करायचंय. त्यासाठी हात शोल्डर लेवलला आहेत, पायामध्ये अंतर आहे आपल्या शोल्डर एवढं. त्याला श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मागे डाव्या साईडला. आपला उजवा हात डाव्या हाताच्या खांद्याला लागला पाहिजे. डावा हात एकदम सरळ शोल्डर लेवलला. आणि श्वास सोडत मागे द्यायचे. मान पण मागच्या दिशेने. श्वास घेते समोर. श्वास सोडत मागे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ठीक आहे. आपल्या कमरेसाठी आपण व्यायाम केला आणि शिवाय आपले हातांसाठी पण, आपल्या शोल्डरसाठी पण. ठीक आहे. कमरेसाठी आपण दुसरा एक प्रकार करूया. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. आपल्याला काय करायचंय, साईड बेंडिंग करायचं. तर उजवा हात वरती. श्वास सोडत साईडला, डाव्या साईडला जायचे. जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जायचंय. ह्या बाजूला वरच्या बाजूला ताण बसू देत चांगला. श्वास घेत वरती. उजव्या साईडला 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. चल, आता आपण एक दुसरा प्रकार करणार आहे. त्याच्यामध्ये मगाशी आपण फॉरवर्ड बेंडिंग केलं, तर बॅकवर्ड बेंडिंग करायचंय आपल्याला कमरेसाठी. हात मागे घ्यायचे आपले आणि श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत जेवढं मागे जाता येईल आपल्याला तेवढं मागे जायचंय. बॅकवर्ड बेंडिंग करायचंय. कंबर आपल्याला पुढे ढकलायचे. ठीक आहे. चला, घ्या श्वास. श्वास सोडत मागे. श्वास येते समोर. आता साईडने दाखवते तुम्हाला. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मागे.
श्वास घेते समोर, श्वास सोडत मागे, श्वास घेते समोर, श्वास सोडत मागे, 4, 5, रिलॅक्स झाले. आता आपण दुसरा प्रकार करूया आपल्या खांद्यांसाठी, आपल्या शोल्डरसाठी, आपल्या हातांसाठी. चला आता आपल्याला काय करायचंय, श्वास घेत हात समोर आहेत आणि आता आपल्याला गोलाकार फिरवायचे हात. 10 वेळा पुढून 10 वेळा मागून विरुद्ध दिशेने करायचं. चला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे, विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाशपणे हात खाली. ठीक आहे, आता आपण मानेसाठी, आपल्या मानेसाठी व्यायाम करणार आहे. चला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मान उजव्या साईडला, आपले हनवटी आणि आपला खांदा एका रेषेत आला पाहिजे. जिथे जिथे ताण बसतो तिथे लक्ष द्यायचंय, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतंय, ऑक्सिजन लेवल वाढते. श्वास घेते समोर, श्वास सोडत डाव्या साईडला, आपली हनवटी आणि आपला खांदा एका रेषेत आला पाहिजे. हळूहळू जायचंय. श्वास घेते समोर, श्वास सोडत उजव्या साईडला, श्वास घेते समोर, डाव्या साईडला, श्वास घेते समोर, उजव्या साईडला, श्वास घेते समोर, डाव्या साईडला, श्वास घेते समोर, रिलॅक्स. आता आपल्याला मान टिल्ट करायची आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून सावकाशपणे मान खाली, उजव्या साईडला हळू 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 जाऊ देत. आपला कान आपल्या खांद्याला लागला पाहिजे. श्वास घेते समोर, श्वास सोडत डाव्या साईडला हळू 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 श्वास सोडत सोडत जायचे. आपला कान आपल्या खांद्याला लागला पाहिजे. श्वास घेते समोर, श्वास सोडत उजव्या साईडला, श्वास घेते समोर, श्वास सोडत डाव्या साईडला, श्वास घेते समोर, श्वास सोडत उजव्या साईडला, श्वास घेते समोर, श्वास सोडत डाव्या साईडला, श्वास घेते समोर, रिलॅक्स. कुठलेही व्यायाम करताना चेहऱ्यावरती टेन्शन नाही, ताण नाही, स्मित हास्य चेहऱ्यावरती आलं पाहिजे. चला आता मानेसाठी आपला तिसरा एक्सरसाइज करूया. आपल्याला काय करायचंय, आपली मान आपल्या कॉलर बोनला लागली पाहिजे आणि मान मागे घेतल्यानंतर जबडा ओपन बंद करायचा. आपलं तोंड एकदम मोठं करायचंय ओपन आणि दातावर दात घ्यायचे. करून दाखवते एकदा. ह्या श्वास, श्वास बसत खाली, वरच्या बाजूला ताण बसतोय चांगला. श्वास घेते समोर, श्वास सोडत मागे, मान लूज सोडायची, जबडा ओपन बंद 6 ते 7 वेळा. श्वास घेते समोर, आपल्या कानापासून आपल्या मानेपासून आपल्या खालपर्यंत पूर्ण ताण बसला पाहिजे, शोल्डर पर्यंत. ठीक आहे, परत एकदा ह्या श्वास, श्वास सोडत खाली, श्वास घेते समोर, श्वास सोडत मागे, श्वास घेते समोर, श्वास सोडत खाली, श्वास घेते समोर, श्वास सोडत मागे,
श्वास येते समोर, रिलॅक्स. हे आपले सूक्ष्म व्यायाम झाले, पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत. ठीक आहे, हे रोज तुम्ही करा. तुम्हाला वेळ नसेल तर फक्त एवढे सूक्ष्म व्यायाम तुम्ही करून ऑफिसला गेलात, तुमच्या कामासाठी गेलात तरी चालेल. त्याच्यामुळे पूर्ण शरीर आपलं लवचिक होतं, ताण सगळा निघून जातो शरीरावरचा. सूर्यनमस्कार, डायनामिक एक्सरसाइज करण्याच्या आधी तुम्ही हे सूक्ष्म व्यायाम नक्की करा. आणि जेव्हा कधी घाई गडबड असेल तर तुम्ही फक्त हे 15 ते 20 मिनिटाचे सूक्ष्म व्यायाम करून गेलात तरी तुमचं पूर्णपणे दिवसभर शरीर फ्लेक्झिबल राहील, ताण पूर्ण निघून जाईल शरीरावरचा. आणि हे सूक्ष्म व्यायाम केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर अशाच योग आणि आरोग्यविषयक माहितीसाठी योग विथ मनालीला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.